नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. कालच्या भागात आपण पाहिले नैना राहुलला भेटायला त्याच्या खोलीत गेली होती. आता पुढे. खरंच राहुल आला होता. खिशातून पुडी काढत त्यानं मनोहरकडे सोपवली आणि तो म्हणाला, 4 विडे आणलेत, किमाम घालून. आता रात्रीपर्यंत पुरव. रात्री बाहेर पडल्यावरच आता पान. मनोहर अनमोल ठेव उघडावी तसा विड्यावरचा कागद दूर केला आणि तोंडात विडा सारला. गालात विडा सारत म्हणाला, किमाम विडा ही दिल्लीची खास आठवण आहे यार. आणि तो मस्त हसला. मनोहर खात असलेल्या विड्याचा रंग त्याच्या डोळ्यात उतरला. डोळे मधाळ झाले. खोलीभर कुणीतरी केवड्याच्या अत्तराचा शिडकावा करावा असा सुगंध पसरला. नैनापर्यंत तो आला आणि तिने तो विडा त्याचा सुगंध स्वीकारला. मनोहरकडे बघून तिने स्मित केलं. नैनाकडे बघून राहुल म्हणाला, ही माझी नैना. आणि तो मानेवर हात फिरवत लाजत हसला. आवडली? एकदम पसंत. मी सांगितलं तिला तसं. नैना निघाली तर राहुल ऐवजी मनोहरच म्हणाला, केव्हा येतेस गप्पा मारायला? 2 दिवसच आहे मी. पुन्हा असं भेटणं, इतका निवांतपणा आयुष्यात मिळणार नाही. राहुलच्या खांद्यावर मारत मनोहरनं कबुली दिली. माडीवरून नैना थेट घरी आली. येताना मामीकडे जावं, त्यांच्याशी बोलावं याचंही तिला भान उरलं नाही. एक वेगळंच मंतरलेपण ती अनुभवत होती. घरी आल्या आल्या आजीनं विचारलं, काय म्हणतोय ग राहुल? तब्येत वगैरे बरी आहे ना त्याची? परीक्षा देऊन आलाय, दमला असेल. ओसरीलाच भेटलेल्या आजीला आपण काय उत्तर दिलं नैनाला आठवत नव्हतं. रात्री अंथरुणावर पडल्यावरही नजरेपुढे येत होता तो मनोहरचा चेहरा. त्याचे मागे वळलेले केस, भव्य गोरं कपाळ, सरळ नाक, काळ्या फ्रेमचा चष्मा, तरतरीत वर्ण आणि शुभ्र एका ओळीत असलेले छान दात. आपण घरून निघताना राहुलला भेटायला गेलो होतो, मग हे कुणाला भेटून आलो? राहुल ऐवजी मनोहरचा चेहरा का डोळ्यापुढे वारंवार येतोय? त्याचं बोलणं, त्याचं आपल्याकडे रोखून बघणं का आवडलं गेलं आपल्याला? त्याचा तिरस्कार वाटला नाही. आपला देह का झंकारत गेला? कसलं आकर्षण हे! कसले भोवरे! राहुल ऐवजी मनोहरच्या चेहऱ्याकडे पुन्हा पुन्हा पाहावंसं असं का वाटत होतं आपल्याला? राहुल माडीवर नाही म्हणताच उंबऱ्यातूनच आपले पाऊल का मागे वळले नाही? आजवर राहुलविषयी आपल्याला वाटत होतं ते आणि काही क्षणात मनोहरविषयी वाटून गेलं ते. यात फरक कसला? हे प्रेमच का अजून काही? मनोहरनं केव्हा येतेस म्हणताच का आनंद झाला आपल्याला? तो राहुलचा मित्र, मग आपल्या भेटीची का त्याला ओढ? का आकर्षण? राहुल का गप्प होता आपण निघताना? राहुलचा का चेहरा पडला होता आपण निघताना? असे अनेक प्रश्न झोप डोळ्यात उतरेपर्यंत तिच्या भोवती पिंगा घालत होते. किनारा न लागणाऱ्या एका अनामिक भावनदीत तिचं मन व्याकुळ होऊन भटकत होतं, हेलकावत होतं. आणि राहुलला भेटून त्याचं शिक्षण संपूनही ती अस्वस्थ होती. त्या रात्री तरी तिला आपल्या अस्वस्थ भावस्थितीचं नक्की कारण गवसत नव्हतं.
पण राहुल बरोबर मनोहरही उद्या मनमोकळं बोलण्याचा तिला निश्चय केला होता. अंघोळ वेणीफणी आटोपून नैना जेव्हा आई पुढे उभी राहून म्हणाली, मी राहुलकडे चक्कर टाकून येते, तेव्हा तिची आई नवलाईने तिच्याकडे पाहत तिच्या मूडकडे बघतच राहिली. ही नैनाच आहे का असंही तिला वाटलं. कमरेवर हात ठेवून तिथे येऊन उभे राहत आजीनं विचारलं, इतक्या सकाळी ही तयार होऊन कुठे गेली? तो राहुल तिकडे वाट बघत असेल हिची. आणि ही त्या मीनाकडे तर राहुलकडेच गेली ती. इतकाच खुलासा करून तिची आई वळली आणि हाती घेतलेलं काम करू लागली. काळजीनं आजी म्हणाली, ही राहुलकडे गेली आहे हे ठीक आहे ग, पण आता उशीर नको. तो इथेच, ही पण इथेच, दोघांची शिक्षण संपलीत, तसे रिकामेच. शिवाय जाऊ नको, भेटू नको असं तर म्हणता येत नाही. तिच्या वडिलांशी बोलणं व्हायला हवं बाई लवकर. तरणी-ताठी मुलं, दुपारची ही एकटीच गेली तर माडीवर. नुसत्या कल्पनेनेही तिच्या आजीचं अंग शहारलं. वळताना ती म्हणाली, इतक्या दिवसांची गोष्ट वेगळीच होती. आता उशीर नको. काय शंकररावच्या मनात आहे ते स्पष्टपणे कळून यायला हवं. काही विपरीत घडलं तर त्याला नव्हे आपल्याला तोंड दाखवायला जागा असणार नाही. नकार तर नकार, होकार तर होकार कळायलाच हवं. गुळमुळीत नको ग बाई. नैनाच्या आईला हे ते पटत होतं. कितीतरी दिवसापासून दोन्ही घरातून थोडंसं स्पष्ट, थोडंसं सूचकपणे असं राहुल आणि नैना यांच्या लग्नाबद्दल वारंवार बोललं जात होतं. थट्टामस्करी होत होती. राहुलच्या आईने तर नैनाचा कधीच सून म्हणून स्वीकारही केला होता. पण तिच्या आईची काही अंशी तयारी होती की नैनास शंकररावाकडून नकार यावा आणि आपण उघडपणे आपल्या भावाकडे जाऊन भावाच्या मुलाविषयी बोलणं करावं. एक स्थळ म्हणून आपला भाचा. भावाचं एक घर शंकररावांच्या घरापेक्षाही कुठंही कमी तोलामोलाचं नव्हतं. पण खुद्द नैनालाच अजयचा रागीट स्वभाव, अहंभावी वृत्ती आवडत नव्हती. तिचं मन ओढ घेत नव्हतं. पण तिच्या आईची धारणा होती की नैनाचं त्याच्याशीच लग्न झालं तर दोघेही बदलतील आणि लग्न होण्यात मुलीला काय आवडायचं असतं, मुलाकडचा होकार महत्त्वाचा. आपण नाही का वडिलांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न केलं, कुठे काय कमी पडलं? हळूहळू सहवासाने आवडत जातं माणूस. इकडे नैना तयारच होऊन आलेली पाहून राहुल ऐवजी मनोहरच खुश झाला. नैना दिसताच उत्साहाने म्हणाला, अरे नैना आली तयार होऊन, चल तिलाही नेऊयात मळ्यात. येणार ना नैना? त्याने अगदी सहजपणे विचारलं. राहुल कपाळावर आठ्या पेरत म्हणाला, आपल्याबरोबर हिला? दुसरं कुणी बाई माणूस सोबत नसताना? बोर होईल ती. तुला मळा दाखवायचा आहे? अमराई बघ, पोहूयात विहिरीवर. काय काय ठरलं आपलं आणि मग काय झालं तेवढीच मज्जा. आपण दोघं असताना ती बोर कशी होणार, विशेषतः तू असताना. तो डोळे मिचकावत हसला. चेहरा पाडत राहुल म्हणाला, आजीला विचारून आलीस का? त्यांचं फार असतं, मुलींनी कुठे जावं कुठे जाऊ नये. हा सबब शोधतोय हे नैनाच्या लक्षात आलंच. खरं तर मळ्यात जायला काही हरकत नव्हती.
ती 5-7 महिन्यापासून गेलीही नव्हती मळ्याकडे. पण राहुल नाराज आहे हे तिला कळून आलं. तो चिडला, नाराज झाला की त्याच्या कपाळावरची रेघ फुगारून येते हे तिला माहीत होतं. तसं तिला जाणवलंही. तरीही ती निमूटच होती. आतून डब्बा घेऊन येत मामी म्हणाल्या, "अरे नैना आली का? घेऊन जा रे तिलाही मळ्यावर." कधीची म्हणत होती मला, "मामी, मळ्यावर केव्हा जायचं असं?" नैना कांद्याचे थालीपीठ दिलंय, घट्ट दही, लोणचं, दही भात, नीट वाढ दोघांना. कधी परततील माहीत नाही. नैना राहुलच्या मागे मोटारसायकलवर बसली. मनोहरने लुना घेतली सुधाकरची. तो मोटारसायकल मागं येत होता, मोटारसायकलशी गती मिळवून. सबंध रस्ताभर राहुलनं मागे वळूनही पाहिलं नाही की नैनाशी एक शब्दही तो बोलला नाही. मागं ती बसली याची पर्वाही न करता त्यानं जोराने खाचखळग्यातून मोटारसायकल नेली. नैना मात्र घट्टपणे जीव मुठीत घेऊन त्याला बिलगून बसली. आपण उगाच आलो असंही तिला वाटलं. तिच्या मनात आलं, सदा याच्याच मनासारखं व्हायला हवं का? हा का घाबरवत असतो आपल्याला? आत्ताच हे तर. तरीही तिनं ठरवलं की मळ्यात मनोहरशी मनमोकळ्या गप्पा मारता येतील. 2च दिवसांनी तो जाणार तर आहे निघून. पुन्हा कधी, कुठे, केव्हा आपण भेटू कोणास ठाऊक. मनोहर आपल्याला राहुलपेक्षाही आवडू लागलाय की काय असंही तिला वाटलं आणि ती स्वतःशीच खुदकन हसली. तिने ते सर्व मनात ठेवलं कारण राहुलला असं काही जाणवूनही कठीण होतं. तो काहीसा बदललाय असेही वाटलं. याचे पेपर्स तर नीट गेलेत ना? हा का चिडचिड करतोय तिला कळेना. त्यानं थेट विहिरीजवळ मोटारसायकल थांबवली. मनोहरही येऊन पोहोचला. नैना आपल्याबरोबरच आहे, आपण तिला आणली हेच त्याला नको असल्यासारखं, विचारायचं असल्यासारखं तो वागत होता. मनोहरला तो म्हणाला, "मी गड्याला सांगून येतो, तो छान चहा बनवेल दुधाळ. मग मळा फिरवू." तो झपाझप पावलं उचलीत दूरवर दिसणाऱ्या गड्याच्या दिशेने गेला. नैना अवघडून उभी होती. आपण का इथं वर आलो असं वाटून तिचे डोळे पाणावले होते. तोच मनोहर म्हणाला, "खरं तर राहुलच्या मनात नव्हतं तू असं एकटीनं, कुणी दुसरं बाई माणूस नसताना यावं असं. पण मीच आग्रह केला, त्याचीही पर्वा न करता. धन्यवाद." कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीजवर रोज ऐका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.